नमस्कार, मी योगिनी शिंत्रे. गुरुवारच्या दर गुरुवारी होणाऱ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन ध्यानामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग यांच्यातर्फे दर गुरुवारी हे ध्यान घेतलं जातं. आज परवाच हनुमान जयंती झाली, तर त्या निमित्ताने आपण एक हनुमान म्हणजे वायू देवता, वायुपुत्र. तर एक आपलं शरीर जे वायू आपलं शरीर जे पंचतत्वांनी बनलेलं आहे त्यापैकी एक महत्वाचं तत्व आहे वायू. तर त्याविषयी आज आपण मेडिटेशन करणार आहोत. तर त्याच्याबद्दल जे वायू, आता आपल्या शरीरामध्ये 5 तत्व आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. आपलं शरीर पंचतत्वांपासून बनलेलं आहे. आणि आपल्याला जेव्हा काही आजार होतो तेव्हा त्यातलं काही तत्व ही इम्बॅलन्स असतात, त्याच्यामुळे आपल्याला आजार वगैरे येत असतात. मग ते पित्त असेल, कफ असेल. पित्त म्हणजे अग्नितत्व, कफ म्हणजे जलतत्व, वात म्हणजे वायुतत्व. आणि नुसतंच ह्या 3 तत्व, काय म्हणतात त्याला, त्याच्यापैकी एक नसून त्रिदोष. दोष असं म्हणजे दोष आपण हे मराठीमध्ये वेगळ्या अर्थाने म्हणतो, पण त्याला त्रिदोष म्हणतात. पित्त, कफ आणि वात. तर नुसतंच त्याचं तेवढं 3 याच्यामध्ये नसून तर मुळात प्राण आपण ज्याला म्हणतो, प्राणवायू, तर त्याचं खूप मोठं असं स्थान आपल्या शरीरात आहे. जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. प्राण जेव्हा जातो मग त्याचेही बरेच अजून 5 प्रकारचे पंचप्राण. त्या प्रत्येक प्राणाचं एक कार्य आहे. प्राण, अपान, व्यान, उदान, समान असे प्रत्येक वायू जो आहे, प्राण, त्याचं एक वेगळं कार्य आहे. त्याच्यानंतर आपलं हार्ट चक्र जे आहे ना, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी चक्र आहेत त्या प्रत्येक चक्राचं एक तत्व आहे. जसं मूलाधार चक्राचं तत्व आहे पृथ्वी तत्व, किंवा स्वाधिष्ठान चक्राचं तत्व आहे जल तत्व. मणिपूर चक्राचं तत्व आहे अग्नि तत्व. तसं अनाहत चक्र म्हणजेच हार्ट चक्र ज्याला म्हणतात त्याचं तत्व आहे वायू तत्व. तर म्हणजे आपलं हृदय, ज्याला आपण हृदय आणि मेंदू हे दोन्ही जे आपण सर्वात महत्वाचे अवयव म्हणतो, ते सगळं अनाहत चक्र त्याचं तत्व वायू तत्व आहे. त्याच्यामुळे अनाहत चक्राच्याच ठिकाणी फुफ्फुस आहेत, म्हणजे आपल्या शरीरात वायूचं कंट्रोल, श्वासाचं मुख्य कार्य ते सगळं फुफ्फुसांमार्फत होत असतं. आणि ते हृदय चक्रामध्ये हृदय चक्र कंट्रोल करत असत. प्राण, अपान, उदान, व्यान, समान. तर हे पंचप्राण आहेत. आणखीन त्याच्यामध्ये उपप्राण पण असतात. आपण काही आज त्याच्या खोलात शिरणार नाही. तर आणि आपल्या 5 बोटांवरती प्रत्येक बोटावर प्रत्येक तत्वाचं एक बोट असं म्हटलं जातं. जसं की हे जलतत्वाचं आहे, हे पृथ्वी तत्वाचं आहे, रिंग फिंगर, हे आकाश तत्व आहे, आणि हे वायू तत्व आहे, आणि हे अग्नी तत्व. तर आपण जेव्हा असं ध्यान मुद्रा म्हणतो, ज्ञान मुद्रा, ते असं करतो तेव्हा आपण आपले विचार, वायू तत्व हे विचारांचे विचार आपण म्हणतो ना, की आपण खूप असं जलद जलद श्वासोश्वास चालू असतो, अँझायटी किंवा ओव्हर थिंकिंग, तेव्हा आपला श्वास जलद चालू असतो. मग जर उलट केलं आपण, म्हणजे जर श्वास स्लो डाऊन केला तर ती अँझायटी, म्हणून आपण म्हणतो ना की डीप ब्रीथिंग करा. म्हणजे हे विचार जे आहेत ते पण श्वासावर अवलंबून असतात. तेव्हा आपण फास्ट फास्ट थिंकिंग करत असतो तेव्हा श्वास पण आपला जलद चालू असतो. जेव्हा आपण श्वास स्लो डाऊन करतो तेव्हा आपण विचार स्लो डाऊन. हे झालं वायू तत्वाबद्दल थोडस त्याचं महत्व. आणि ही वायू मुद्रा म्हटली जाते. म्हणजे हे
अंगठा आणि पहिलं बोट याचं अशा पद्धतीने काय तुम्हाला दिसतंय अशा पद्धतीने त्याला वायू मुद्रा म्हणतात. आजचं ध्यान करताना तुम्ही वायू मुद्रा वापरून करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यामधला वायू थोडासा जास्ती आहे झालेला तर तुम्ही ही वायू मुद्रा करू शकता किंवा नॉर्मल ध्यान मुद्रेमध्येही बसू शकता. तर ह्या मुद्रांचा थोडासा अभ्यास करायचा एक विचार आहे. कोइन्सिडेंटली माझ्या बाबांचे मित्र एकदा आमच्या घरी आले होते आणि त्यांचा स्वतःचा या मुद्रांचा खूप अभ्यास होता आणि असं भरपूर त्यांचं हस्तलिखित म्हणावं तसा एक त्यांनी केलेला अभ्यास आणि त्यांनी केलेलं हे सगळं ते माझ्याकडे राहिलंय. या गोष्टीला 4-5 वर्ष होऊन गेली आणि ते बाबांचे मित्र परत काही आमच्या घरी आले नाही. ते म्हणाले मी उत्सुकतेपोटी ते घेतलं होतं आणि त्यांना म्हटलेलं की मी थोडस बघू का ह्याच्यातला अभ्यास करू का. मग ते म्हणाले की ठीक आहे तू ठेव मी थोड्या दिवसांनी येऊन घेऊन जा. तर मला असं वाटतं की तो अभ्यास माझ्याकडून हवा असं असेल कदाचित जो की मी अजून केलेला नाहीये. थोडंफारच त्याच्यामध्ये उत्सुकता म्हणून आपण जे बघतो तसाच थोडस जाणून घेतलंय. अभ्यास करेन या निमित्ताने असं म्हणजे आपण म्हणतो ना की सगळ्यांना आता सांगितलंय त्याच्यामुळे आता मला केलाच पाहिजे. तर आज आपण या वायू तत्वावर ध्यान करूया. आपल्या शरीरातलं वायू तत्व बॅलन्सिंग असा या ध्यानाचा विषय आहे. हा जो श्वास आपण म्हणतो प्राण आपण जो म्हणतो तोच आपण त्याच्याच मदतीने ब्रेथवर नावाचं खूप छान हिलिंग टेक्निक आहे. याच्यावर आत्ताच संवाद मध्ये 3 दिवसाचा वर्कशॉप झाला. म्हणजे कधी कधी असं होतं ना आपल्याला वाटतं की नुसतं श्वास प्राण ब्रेथ याच्यावरती 3 दिवसाचं वर्कशॉप पण ते इतकं छान त्याच्यातून आपण म्हणजे हिलिंग सुद्धा झालं त्याच्यातून नॉलेज सुद्धा मिळालं आणि खूप सुंदर असं ते वर्कशॉप झालं. ब्रेथवर वर्कशॉप. तर असाच हा ब्रेथ प्राण वायू तत्व जे तुम्हाला आवडेल त्याच्याशी तुम्ही कनेक्ट व्हाल त्याच्यावर आज आपण ध्यान करूया. आपल्या संवाद सेंटरचीच एक सिस्टर कन्सर्न राहील अशी द हिलिंग लॅब एक संस्था आहे जी सारा चांदेकर ची संस्था आहे. संवादाचीच सिस्टर आहे ती सिस्टर कन्सर्न आणि त्याच्यामध्ये मंत्रशास्त्रांवरती असे छान वर्कशॉप्स होत असतात. आत्ताच हनुमान चालिसा या विषयावर वर्कशॉप चालू आहे. रामरक्षा या विषयावरच छान वर्कशॉप मी बरेचसे अटेंड करत असते. त्याच्यामध्ये मंत्रांचा उपयोग करून हिलिंग आणि त्याचं ऍप्लिकेशन मंत्रांचं आपल्या आजच्या जीवनातलं ऍप्लिकेशन म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला वाटतं की हे मंत्र जे पुरातन काळी सांगितलेले आहेत त्याचा आत्ता काय उपयोग आहे तर ते आपल्याला या मंत्रशास्त्रांच्या वर्कशॉप्स मधून खूप छान पद्धतीने बघायला अनुभवायला मिळतं. तेही तुम्ही नक्की अटेंड करा. असे बरेच वर्कशॉप्स चालू असतात श्री सुक्त प्रॉस्पॅरिटीसाठी. तर त्याच्यातूनच मी हे शिकले की हनुमान हा जो आहे आज हनुमान जयंती झाली वायुपुत्र हनुमान म्हणजे आपल्याला क्विक हे हवं असेल क्विक रिझल्ट क्विक हे कुठच्याही आपल्या समस्येवर प्रॉब्लेमवर क्विक असं सोल्युशन असं पाहिजे असेल तर हनुमानाची उपासना केली जाते. असं हे सगळं मी मंत्रशास्त्रांमधून हिलिंग लॅब मधून शिकले आहे. तर असं आपण आजचा ह्या वायू तत्वाचं म्हणजे क्विक गोष्टी घडण्यासाठी पण आपण वायूचा कसा उपयोग करतो. वायू जसा इकडनं तिकडे क्विक जातो तसं पिंड ब्रह्मांड न्यायाने आपण हे
काय म्हणतो त्याला, याचं कनेक्शन बघू शकतो. विकनेस साठी वायुपुत्र हनुमान, वायुपुत्र हनुमानाचा उपासना. आणखीनही बरेच खूप असे हे आहेत. मी त्यातलं एकच गोष्ट सांगितली. हनुमानाच्या उपासनेचे खूप काही उपयोग किंवा काय म्हणतात, खूप काही इंटेन्शन्स घेऊन आपण हनुमानाची उपासना करू शकतो. आता ते वर्कशॉप चालू आहे. तर अशी अनेक वर्कशॉप संवाद सेंटर आणि हिलिंग लॅब तर्फे होत असतात. तर तुम्ही सर्वांनी त्याचा जरूर लाभ घ्या. आजच्या मेडिटेशन कडे वळूया. आजच्या मेडिटेशन साठी छान असा एक संकल्प घ्या. ते आरोग्य असेल, रिलेशनशिप असेल, प्रॉस्पॅरिटी असेल, करिअर असेल, या सगळ्यामध्ये सगळ्याशी रिलेटेड एखादा छान संकल्प आपण घेणार आहोत सुरुवातीला. दीर्घ श्वास घ्यायचा. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित आहे. हनुमानाचे स्मरण करायचे. त्याला आपल्या संकल्प सांगायचा आहे. दरवेळी आपण आपल्या मास्टर्सना आवाहन करत असतो, त्याचप्रमाणे आपल्या मास्टर्सना, गुरुंना आवाहन करायचंय. त्यांना आपला संकल्प सांगायचा आहे. असा माझा संकल्प आहे, तो लवकरात लवकर पूर्ण झालेला आहे. यासाठी मी तुम्हाला आवाहन करत आहे. तुमची मदत, मार्गदर्शन आणि प्रोटेक्शन हे माझ्याजवळ, माझ्या बरोबर असू दे. दीर्घ श्वास घेऊन एक ओंकाराचा उच्चार करायचा. इनहेल, आजच्या आपल्या वैयक्तिक संकल्पाबरोबरच आपण वायू तत्वाचं बॅलन्सिंग हा एक संकल्प घेतलेला आहे. अनाहत चक्राचं असं हे जे तत्व आहे, वायू तत्व, हृदय चक्र असंही ज्याला म्हणतात, त्या अनाहत चक्रावर फोकस करायचं. आपल्या शरीरात असणार, हृदयाच्या जवळ असणार जे अनाहत चक्र आहे, just be aware of the अनाहत चक्र, हार्ट चक्र. आपली जाणीव
हार्ट चक्रावर गेलेली आहे. फक्त जाणीव द्यायची, बाकी काहीही करायचं नाही. शरीराची जाणीव आहेच, श्वासाची जाणीव. हा श्वास त्या हृदय चक्रापर्यंत पोहोचत आहे. हे हृदय चक्र या श्वासाने आपण जो प्राण तिथे पोहोचवतो त्याने बॅलन्स होतो. आणि आपल्या शरीरातलं जे वायू तत्व आहे ते सुद्धा बॅलन्स होतं. याची जाणीव संपूर्ण शरीर मनानेच स्कॅन करायचं. आणि जिकडे जिकडे कमतरता जाणवली या वायू तत्वाची, प्राणाची, तिकडे या अनाहत चक्रामध्ये पसरणारा जो वायू आहे, प्राण आहे, तो आपल्या शरीरामध्ये संपूर्णपणे पसरवायचा. शरीरावर ज्या ज्या संवेदना जाणवतील तिकडे तिकडे हा प्राण अनाहत चक्रामधून रेडिएट होतो आणि तिथपर्यंत पोहोचतोय. ते पोहोचवायचं आहे, प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवायचं आहे. प्रत्येक पेशी मधलं वायू तत्व संतुलित करायचं आणि पर्यायाने आपल्या संपूर्ण शरीरात वायू तत्व संतुलित करतो. याची जाणीव. पाठीच्या कण्यामध्ये हा वायू फिरतोय. आणि त्याचप्रमाणे आपल्या मेंदू पर्यंत हे वायू तत्व जाऊन पोहोचतंय. आणि तिथे जिथे इम्बॅलन्स आहे तिथे सगळीकडे बॅलन्स करतो. एक छोट 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 होत जाणारं रूप आहे, ते आपल्याच हृदयात सामावलं जातं. त्याची जाणीव. आणि आता आपलं जे छोट आपल्याच हृदयात सामावलं गेलं होतं ते हळूहळू हळूहळू एक्सपांड होतं.
आपण जिकडे बसलो आहोत त्या खोली झालेलं आहे. त्या बिल्डिंग एवढं ते हळूहळू होत आहे. हे शहर, हा देश, संपूर्ण पृथ्वी, संपूर्ण विश्व त्याच्यामध्ये सामावलं गेलंय अशी भावना. संपूर्ण विश्वामध्ये असणारा जो वायू आहे तो आपण आपल्या मार्फत बॅलन्स करतो. या सगळ्यामध्ये डिटॅच साक्षी भावाने तुम्ही बघत आहात कुठे कुठे त्याचं इम्बॅलन्स आहे, तिकडे तिकडे त्याचं बॅलन्सिंग होताना तुम्हाला जाणवतं. ते साक्षी भावाने बघायचंय. काही क्षण या स्थितीमध्ये अनुभवायचे आहे. काही व्हिज्युअल्स दिसतील, ते फक्त नोटीस करायचे. काही फ्लॅशेस येऊ शकतात, ते फक्त बघायचे आहे. आणि आता पुन्हा सावकाश सावकाश आपल्या मूळ स्थितीमध्ये आपण येत आहोत. आपला देश, आपलं राज्य, शहर, बिल्डिंग, ते घर, असं करत आपण पुन्हा आपल्या शरीरामध्ये आलेलो आहोत. याची जाणीव, संपूर्ण शरीराची जाणीव, श्वासाची जाणीव. संपूर्ण एक्सपान्शन होताना आणि पुन्हा कॉन्ट्रॅक्शन होताना जे काही आपण फील केलं त्याची जाणीव. आता त्याचा कोणताही अर्थ लावायचा नाही. श्वासावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. मनाप्रमाणेच सूक्ष्म आणि एक्सपांड होत होत प्रचंड विश्वाला व्यापून राहील असा
असं स्वरूप धारण करण्याचा अनुभव आपण घेतलेला आहे. पुन्हा एकदा ओंकार करून आपण या ध्यानाची सांगता करणार आहोत. आणि ओंकार झाल्यानंतर पुन्हा एकदा हनुमानाचे स्मरण करू आणि ज्या मास्टर्सना आपण आवाहन केलं होतं त्यांना धन्यवाद देणार आहोत. ओंकार करूया. इनहेल. आधीचा ओंकार आणि आताचा ओंकार त्या दोन ओंकारांमध्ये आणि त्याच्यामधून निर्माण होणाऱ्या स्पंदनांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. तुमच्या शरीरावरती स्पंदनांची जी जाणीव होईल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फरक जाणवत असेल. आधीच्या पेक्षा आताचा जास्त इंटेन्स असेल. आताचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते जास्त सूक्ष्म लेव्हलवर तुम्हाला जाणवतील. मनाला आणि मास्टर्सना, देवी देवतांना ज्यांना आपण आवाहन केलं त्यांना खूप खूप धन्यवाद. दीर्घ श्वासाची 2 ते 3 आवर्तन दोनही हाताचे एकमेकावर घर्षण करून त्याची ऊर्जा प्रथम डोळ्यांना कानांना हृदय चक्राला आणि नाभी चक्राला करून संपूर्ण शरीरावरून हात फिरवायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला योग्य वाटते तेव्हा डोळे उघडायला हरकत नाही. डोळे उघडल्यावर पाणी पिऊन घ्या.